सह्याद्रीच्या विशाल आणि विस्तीर्ण डोंगर रांगा आणि त्यात पोलिसांपासून तब्बल 25 वर्ष लपून राहतो एक ढाण्या वाघ, ज्यांचं नाव होतं बापू बिरू वाटेगावकर. रॉबिन हुड सर्व परिचित आहे, परंतु तसंच किंबहुना त्यापेक्षाही धाडसाचं कार्य आपल्या बापू बिरू वाटेगावकर यांनी केलं आहे. बापू मूळचे सांगली येथील वाळवा तालुक्यातील बोरगाव या गावचे. त्यांचा जन्म अंदाजे 1922 सालचा. तेव्हाचा पारतंत्र्यात असलेला काळ, त्यात शिक्षण हे समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे साहजिकच बापू यांना पण शाळा काय असते ते ठाऊक नव्हते. त्यांच्या गावातील बहुतेक करून माणसं अशिक्षितच होती. बापू साधारण प्रवृत्तीचे होते. जो त्यांच्याशी वागेल तसेच ते वागत होते. घरात ते मोठे होते. बापू बिरू वाटेगावकर यांची दिनचर्या सोपी होती. सकाळी मेंढ्या शेळ्यांना घेऊन माळावर कधी रानात घेऊन जायचं, त्यांच्यात रमायचं, घरी येऊन भाकरी खायच्या की रात्रभर मग देवळात जाऊन कीर्तनात गुंतवून घ्यायचं. धर्म, अध्यात्म, कीर्तन, प्रवचन इत्यादी गोष्टीत बापू रमून जायचे. त्यांचा सर्वात जास्त आवडता छंद होता पैलवानकी करणे. ते जास्तीत जास्त वेळ तालमीत देत असत. हे असं साधारण आयुष्य बापू जगत होते. मग असं काय झालं की पुढच्या आयुष्यात बापूंची एक वेगळीच ओळख या जनसामान्यात झाली होती. एक दोन घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरल्या. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. तसंच भारतात उद्योगधंद्यांना सुरुवात झाली. त्यासाठी कामगार येऊ लागले, स्थलांतरित होऊ लागले. हे गरीब मजूर कुटुंबे घेऊन येत, पडेल ते काम करत, जशी जागा मिळेल तिथे निवारा करून राहत. स्वातंत्र्यानंतर गावांचा कारभार काही ठराविक आणि ताकदीच्या मंडळींकडे आला. आजचा सांगली जिल्हा तेव्हा दक्षिण सातारा होता. कृष्णा नदीला चांगलं पाणी असल्यामुळे काठावरील गावांमध्ये शेतीची धूम होती. ऊस आणि तत्सम पिके भरघोस निघत असत. या ताकदवान मंडळींना याचा मोठा फायदा होऊ लागला. पैसा आला, सत्ता होतीच, तेव्हा या लोकांना माज चढला. यांच्या टोळ्या स्थापन झाल्या. हे गावगुंड गावकऱ्यांना त्रास देऊ लागले. त्यांच्या कोंबड्या चोरणे, बोकड मेंढी उचलून नेऊन खाणे आणि जो त्यांना जाबिचरा येईल त्याला मारहाण करत, त्यांच्या बायका मुलींची छेड काढत. हा उपद्रव इतका वाढला की या टोळीने एके दिवशी एका गरीब स्त्रीवर जबरदस्ती केली आणि कुणीच विरोध केला नाही. हे बघून हा प्रकार अजून वाढत गेला. या टोळीचा म्होरक्या होता रंगा शिंदे. बापूंना हा प्रकार कळताच त्यांनी रंगाचा काटा काढायचं असं ठरवलं. त्यावेळी गणेशोत्सव सुरू होता. त्यावेळी रात्री आरती झाल्यावर गावातल्या सगळ्या स्त्रिया भजनाचा, ओव्यांचा कार्यक्रम ठेवत असत. असंच एके दिवशी हा कार्यक्रम सुरू होता. सर्व महिला ओव्या गात होत्या. त्याचवेळी रंगा शिंदे आणि त्याची टोळी तिथे आली. ते सर्व दारू पिऊन नशेत तर्र होते. बापू तिथेच लपलेले होते. रंगा एकदम स्त्रियांच्या घोळक्यात शिरला आणि त्याने दंगा सुरू केला. तशा सर्व स्त्रिया दचकून कार्यक्रम सोडून जाऊ लागल्या. चांगलाच गदारोळ झाला होता. तेव्हा बापू मंडळात शिरले आणि रंगाला बाजूला घेऊन सगळा गोंधळ शांत केला. तेव्हा महिला पुन्हा येऊ लागल्या. पान सुपारी देतो चला असं म्हणून बापूंनी रंगाला थोड्या अंतरावर नेले आणि मोका साधून त्याच्या पोटात चाकू खुपसला. रंगाचे आतडेच बाहेर आले. बापूंनी तिथून पळ काढला आणि दूर निघून आले. रंगाच्या खुनानंतर खरं तर गावाने एक सुटकेचा निश्वास सोडला होता. रंगाच्या खुनाचा बदला घ्यायचा असा कट रंगाच्या भावाने रचला आणि बापूंचा शोध सुरू केला. पण टोळक्याने आलेल्या रंगाच्या भावाला अत्यंत हुशारीने बापूने एकट्याने ठार केले. या घटनेनंतर बापूंच्या मागे पोलीस हात धुवून लागले, पण बापू काही हाती आले नाही. बापूंनी गावे बदलली आणि तसतसे त्यांना त्यांच्यासारखे बहादर साथीदार जोडले जाऊ लागले. त्याच दिवसात जेव्हा बापू फरार होते आणि एकटे होते तेव्हा मारले गेलेल्या शिंदे बंधूंच्या मामाने बापूच्या खुनाची शपथ घेतली. त्यासाठी खास बंदूक घेऊन तिचे लायसन्ससुद्धा मिळवले आणि शोध सुरू केला. टाकारी गावचं बस स्टँड, त्या मामाने बापूंना तिथे गाठलं आणि त्यांच्यावर अचानकपणे बस स्टँडवर गोळ्या झाडल्या. अत्यंत चपळाईने बापूंनी त्या गोळ्या चुकावल्या. याची माहिती बापूंना आधीच मिळाली होती. बापू पूर्ण तयारीनिशी आले होते. स्टँडला युद्धभूमीचं रूप प्राप्त झालं होतं. मामाने पुढची गोळी झाडताच बापूंनी 2 गोळ्या थेट मामाच्या छातीत डागल्या आणि मामा जागीच ठार झाला. त्या घटनेनंतर आप्पांचा दरारा 10 पटीने वाढला आणि सोबत पोलिसांनी सुद्धा बापूंचा पाठलाग वाढवला. आप्पांनी सहारा घेतला सह्याद्रीचा. सह्याद्रीच्या कुशीत बापू आणि त्यांचे सगळे साथीदार पोलिसांपासून लपून राहू लागले. त्या 3 खुनांमुळे बापूंवर खटला दाखल झाला होता, पण बापूंच्या विरोधात साक्ष देणारं कोणीच नव्हतं. खरं तर आप्पांना सर्वसामान्य लोकांची साथ होती. त्यामुळे पोलीसही तब्बल 25 वर्ष आप्पांना पकडू शकले नाहीत. पण हे कुठवर चालणार? शेवटी 1990 साली तत्कालीन पोलीस निरीक्षक मदन पाटील यांनी आप्पांना पकडले. चौकशीदरम्यान त्यांनी एकूण 12 खून केल्याचे कबूल केले. तुरुंगात बापूंना चांगली वागणूक मिळाली. जन्मठेपेची शिक्षा त्यांना सुनावली गेली. त्यांनी ती शिक्षाही पूर्ण भोगली. आप्पांनी त्यांच्या शेवटच्या काळात अध्यात्माचा मार्ग पत्करला. बोलता चांगले येत असल्यामुळे त्यांनी प्रवचन देण्यास सुरुवात केली आणि साधारणतः 2018 साली आप्पांनी वयाच्या 96व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. आणि मित्रांनो, आप्पांच्या या सर्व कारकिर्दीवर बापू बिरू वाटेगावकर या नावाचा चित्रपटसुद्धा बनवण्यात आला होता. कायद्याच्या दृष्टीने आप्पा हे गुन्हेगार होते, पण सामान्य जनतेसाठी ते नायक होते. जिथे कायदा पोचून गरिबांना न्याय देऊ शकत नव्हता, तिथे विशाल पर्वतासारखे आप्पा उभे राहिले. म्हणूनच खऱ्या अर्थाने
बापू बिरू वाटेगावकर हे रॉबिनहूड ठरतात.